एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोंगे किंवा इतर लाऊडस्पीकर बद्दल या विषयावर याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होतं आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जही प्राप्त झालं होतं। हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते 24 तारीखला करायची अशा त्यांच्या आयोजन होतं। आज अर्जदारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण प्रतिबंध कारवाई कायदा अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे धार्मिक स्थळं असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं। सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे। शेजारी आमच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे। आता सोलापूर शहरामध्ये आपलं रूपाभवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी एवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 36च्याही आता लागू करण्यात आलेलं आहे। हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत। त्यामुळे आज आत्ता 24 तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही राहील आणि या गर्दीमुळे काय कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। सर्व गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या आहे। आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी 24 तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहे। आमच्या पोलीस विभागाकडून सर्वांना आव्हान आहे, कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाहीये, कोणी गर्दी जमवू नये। आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्वांना। धन्यवाद।